नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी एका ट्राईबची ओळख करून देतो. ती ट्राईब म्हणजे कुर्द ट्राईब. ही कुर्द ट्राईब अशा ठिकाणी बसलेली आहे की त्यांचे जे आजूबाजूचे देश आहेत त्या ठिकाणी ही कुर्द ट्राईब बसलेली आहे. त्यांना स्वतःचा देश नाही. तुर्की, इराण, सिरिया आणि इराक ह्या ठिकाणी हे कुर्द राहतात. सगळ्यात जास्त कुर्द हे तुर्की ह्या देशामध्ये पूर्व आणि दक्षिणेकडे राहतात. त्यानंतर इराणमध्येही हे उत्तरेकडे राहतात, सिरियामध्येही हे उत्तरेकडे राहतात आणि इराकमध्ये हे पश्चिमेकडे राहतात. अशा हे 4 जे देश आहेत त्या देशामध्ये ह्या समाज विखुरलेला आहे. साधारण यांची लोकसंख्या ही 3 कोटीच्या आसपास आहे. हे जसे आपल्याकडे आदिवासी समाज हे निसर्गपूजक असतात त्याच पद्धतीने हे निसर्गपूजक आहेत, पण ते आज मुसलमान म्हणून ओळखले जातात. पण मुसलमानचा सारखा कट्टरवाद त्यांच्यामध्ये नाही. तुम जिओ अहो हमें जीने दो असं सरळ त्यांचं धोरण आहे. खरं तर या कुर्द लोकांवर या आजूबाजूच्या 4 देशांनी 100 वर्षापासून अनवित अत्याचार केले. पण हे अत्याचार एका मुसलमानानं दुसऱ्या मुसलमानावर केल्यावर सुद्धा जगाने त्याची फारशी दखल घेतली नाही. कारण हे कुर्द लोक लढवये आहेत. त्यांच्या स्त्रियासुद्धा हातात बंदुका घेऊन लढायला उभ्या राहतात. पण यांनी कुठल्याही मीडियासमोर, कुठल्याही युनोसारख्या संस्थेसमोर किंवा वेगवेगळ्या प्रकारे जगामध्ये असं ओरडून सांगितलेलं नाही, कुठेही मोर्चा निषेध केला नाही की आमच्या कुर्द जमातीवर अन्याय होतोय आणि तोही एका मुसलमान जमात धर्माकडून. तेव्हा मित्रहो, त्यामुळे जगात बऱ्याचशा लोकांना हे कुर्द म्हणजे नक्की कोण आणि हे कुर्द आहेत किंवा नाही याची फारशी समज नाही. कारण ह्या लोकांनी म्हणजे प्रसारमाध्यमातून ज्या पद्धतीने हा आक्रोश बाहेर आला पाहिजे होता तसा आला नाही. त्यांच्या स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांच्या मुलांवर होणारे अत्याचार हे समाजाला फारसे अजूनही समजलेले नाही. जे बऱ्यापैकी अभ्यासक आहेत त्यांना याच्यातली माहिती आहे. मुळात ISIS ह्या दहशतवादी संघटनेने मध्यंतरी ह्या कुर्दांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. त्याच्यातले गावोनगाव यांनी बळकावले आणि तिथल्या स्त्रिया ज्या तरुण असतील त्यांना व्यवसायाला लावलं असं म्हटलं तरी चालेल. आणि लहान मुलांच्या सरळ कत्तली केल्या, वयस्कर माणसांना मारून टाकलं आणि जवान लोकांनासुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात मारलं. तर हा कुर्द संहार त्यावेळेस जरी घडला त्या अगोदरसुद्धा इराकच्या सद्दाम हुसेन यांनीसुद्धा एकाच वेळेस 4 गावांमधल्या लोकांना मारण्यात आलं आणि मग तेव्हा बाकीच्या जगाला याच्यातली बरीचशी माहिती भेटली. तेव्हा मित्रहो, हे जे कुर्द आहेत ते लढवय आहेत, पण यांच्याकडे फारसं संसाधन नाही, यांच्याकडे फारसा पैसा नाही आणि शिक्षणही नाही. त्यामुळे हे लोक सतत मागासलेले असतात. मध्यंतरी पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा ॲटोमन एम्पायर हे नष्ट झालं आणि त्या ठिकाणी तुर्की हा देश निर्माण झाला, त्याचबरोबर ॲटोमन एम्पायरमध्ये जे जे देश होते इराण, सिरिया, इराक हे सगळे देश बरेचसे अलग झाले आणि त्यांचा एक देश निर्माण झाला. त्या दरम्यान इंग्लंड आणि फ्रान्सने या तुर्कींना असं सांगितलं होतं, कुर्दिश यांना असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच एक देश देऊ. पण त्यावेळेस तुर्कस्तानने याला विरोध केला आणि तुर्कस्तानच्या विरोधामुळे आणि बाकीच्या देशांच्या अरब देशांच्या दबावामुळे या कुर्दिस्तान यांना स्वतंत्र देश मिळाला नाही. तो आजही त्यांची मागणी तशीच आहे. आजही त्यांच्यामध्ये मध्ये लढाया होतात, पण अजूनही त्यांना ते यश भेटलेले नाही. मुळात मित्रहो, हे जे कुर्दिश लोक आहेत
हे बरेचसे डोंगराळ प्रदेशात राहतात आणि हे जे 4 देशांच्या ज्या बॉर्डर आहेत त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे हे लोक आदिवासी अशा पद्धतीने जगत असतात. जे आहे त्याच्यात उदरनिर्वाह करायचा आणि आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्यांचा मोठ्या प्रमाणात जगाशी संपर्क नाही, तेव्हा ह्या लोकांना कोणी वाली नाही. मध्यंतरी अमेरिकेने सुद्धा सांगितलं होतं आम्ही कुर्दिशवाल्यांना वेगळा देश देऊ, पण त्या अमेरिकेचा त्या कुर्दिशकडून काही मिळण्यासारखं नाही, तेव्हा त्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. तेव्हा मित्रहो, जगात असे बऱ्याच ठिकाणी काही जमाती आहेत त्यांच्यावर सतत अन्याय होतो. त्याच्यातली कुर्दिश जमात आहे. खरोखर हे लोक चांगले आहेत, दिसायलाही देखणे आहेत, प्रचंड ताकदवान आहेत, कष्टाळू आहेत, पण यांना सतत डावललं जातं आणि त्यांच्यावर सतत हल्ले केले जातात. मध्यंतरीसुद्धा तुर्कस्तानने विमान हल्ले करून या लोकांच्या काही बस्त्या उजळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मित्रहो, असे हे की जे कुर्दिश लोक आहेत हे विखुरले असल्यामुळे अलग अलग देशात यांचा समाज असल्यामुळे यांचं एकीकरणही फारसं नीट होत नाही आणि त्याच्यामुळे बाकीच्या देशांना याच्यावर दादागिरी करायला सोपं जातं. पण एक दिवस असा येईल की जगाला याची दखल घ्यावं लागेल आणि ह्या लोकांना त्यांचं एक देश ज्या पद्धतीने ज्यू लोकांना इस्राईल पुन्हा भेटलं आणि त्यांनी एक देश वसवला. ज्यूसुद्धा 2000 वर्षापासून इकडे तिकडे पळत होते, जगभर विखुरले होते, पण शेवटी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात व्यापार आणि पैसा असल्यामुळे आणि वेगवेगळ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी कारभार केल्यामुळे त्यांचा दबाव त्या देशातल्या सरकारवर पडला आणि त्या दबावामुळे इंग्लंड फ्रान्सला या ज्यू लोकांना एक प्रदेश द्यावा लागला, तो म्हणजे इस्राईल. तसा ती भूमी त्यांचीच होती, पण नंतर त्या ठिकाणी अरब जाऊन बसले. पण आज इस्राईल हा एक देश आहे आणि तिथला समाज मोठ्या प्रमाणात त्या देशामध्ये राहतो. तसंच हा कुर्दिश लोकांनासुद्धा त्यांचा प्रदेश मिळावा अशी आपण आशा करूया. नमस्कार.